तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज मी कुठं आहे बघा, मी आलेलो आहे गावाकडे. आणि आज आपल्या टोमॅटोचा तोडा आहे, दुसरा तोडा म्हणजे टोमॅटो तोडायचे आहेत आज. आणि हे बघा इकडे आहेत आपले क्रेट्स, त्यांना क्रेट आणि गावठी भाषेत म्हणला तर कॅरेट. ठीक आहे, समज गया. आम्ही कॅरेट म्हणतो याला. हे कॅरेट आहे, यातमध्ये टोमॅटो भरून मार्केटला पाठवायला लागते. हे बघा आपला टप्पू अबे साले. हे आहे आपला टप्पू. आणि हे बघा, हे आहे आपला टोमॅटोचा प्लॉट. तर आज आपला टोमॅटोचा दुसरा तोडा आहे. सगळी मंडळी येत आहेत तोडणारी आपली. मी सध्या पुढे आले. हे बघा, हे आज टोमॅटो पिकलेले आहेत. पहिल्या तोड्याला मी तर काय नव्हतं, पहिल्या तोडा मी पुण्याला असताना झाला, त्यामुळं त्याचा व्हिडिओ बनवलाच नाही. आज आहे दुसरा तोडा आणि दुसऱ्या तोड्याला आपण व्हिडिओ बनवत आहे. हे बघा टोमॅटो. हे आहे पहिल्या तोड्याला किती 40 क्रेट निघलेला. त्यावेळी 30 क्रेट तर घेतलेला आहे मी. जर कमी पडले तर परत आणता येते. हे बघा, हे आज अशी पिकलेले टोमॅटो आहेत. आज पूर्ण आज तोडायचं आहे. हे बघा तोडणारी मंडळी बघा इकडून चालू येत आहेत. तोडणारी गँग आहे आपली, घरचीच आहेत सगळी. हे बघा इकडे तळवट हाताळलेला आहे आणि इथं टोमॅटो आणून इथं वतायचे आहेत. आणि हे आहेत आपल्या बादल्या, टोमॅटो तोडायसाठी बादल्या आहेत मोठ्या, पेंटच्या बादल्या आणलेल्या आहेत. आणि हे आपली टोमॅटो तोडणारी मंडळी हजर झालेली आहे. काय म्हणते दिदी, काय आत्ता वाजलेले आहेत सकाळच्या 8 वाजलेले आहेत. 8 वाजता सगळेजण सुरुवात करत आहे. मागच्या वेळी किती वाजता गेली ती मागच्या वेळी बघा, म्हणजे आज 1 तास लेट आहे. मागच्या वेळी 7 वाजता सुरुवात केलेली, आज 8 वाजलेले आहेत. म्हणजे आज उरकायला पण लेट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, टायगर पण आला बघा आपला. तर मित्रांनो शर्ट चेंज झालेला आहे आणि बूट पण रानातला घातलेला आहे. तर मग आता जाऊ आपण रानामध्ये. बादल्या भरलेत का बघू आणि क्रेट उचलून आणून इथं तळवटावर टाकायचे आहेत. तर हे बघा मित्रांनो, कॅरेट भरलेला आहे आता या दोघींनी बादल्यानी. आता जस्ट कॅरेट भरला आहे, पहिला कॅरेट आहे. आणि उचलून न्यायचं आहे आता तिकडे. बघा उचलायची टाईप तुम्ही सांगतो. तर मित्रांनो आता टोमॅटोचे कॅरेट भरून झालेले आहेत. तिथे आपले 3, 5, 8, 9 कॅरेट भरलेले आहेत. तर आपण वजन करून घेऊया. एका कॅरेटचं वजन असते 25 किलो. तर हे बघा हा कॅरेट आहे आपला. वजन काटा आहे 200 किलो वजन काटा आहे. कॅमेरामॅनचं वजन बघायचं आपण झाल्यावर. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. दाखव रे. हे बघा आता किती आहे, 25,140. हे बघा 25,140 म्हणजे हे बरोबर 25 किलो आहे. आणि यात क्रेटचं 2 किलो वजा होत असते, म्हणजे बिल येतं याचं 23 किलोने येते. हे आता सगळे बाकीचे पण आपण वजन करून ठेवू. तर मित्रांनो आता झालेले आहेत 32 कॅरेट तोडून झालेले आहेत वजन करून. आणि लंच ब्रेक म्हणजे जेवणाची सुट्टी केलेली आहे. आणि हे बघा इकडे सगळे जेवाय बसलेले आहेत. सगळे 32 कॅरेट आपले भरलेले आहेत. आणि अजून इकडं 8-9 कॅरेट आहेत. हे 32 आणि हे 8 म्हणजे 40 कॅरेट तर भरतील. अजून माल तर तोडायचं राहिलेलं आहे, पण आज 40 कॅरेटच फक्त आहेत. कॅरेटच संपलेत आता. ते बघा इकडे जेवाय बसलेत कसे.
आहे का? काय रे जेवलास काय? जेवलं नाही मालकाने जेवण दिलं नाही. मालकांना जेवण दिलं नाही? हो मालक काय म्हणतोय जेवण दिलं नाही म्हणतोय मालकांना आज. जेवायला जाणार आहे संध्याकाळी. रात्रीच जेवण आहे म्हणून आज जेवला नाही गडी. बघा रानात जेवायचीच मजा आहे हो आपल्याच झाडाचं आंबं खाऊन. हे बघा मस्तपैकी जेवण करून परत तोडायचं चालू झालेलं आहे. दुपारच्या वाजलेल्या आहेत 2. मावल्या का ऊन लागते काय? दुपारचं लय ऊन लागते. टोटल अजून 1 2 3 4 5 6 7 8 वेळ आहेत टोटल. आता ते काही राहणारच आहे शेवटल्या बाजूलाच. 8 वेळी काय होणार नाही त्या, कारण आपले क्रेट संपलेले आहेत. एवढेच क्रेट आहे शिल्लक आता. तर मित्रांनो झालेला आहे टोमॅटो तोडून. आता हे बघा मस्तपैकी सोलरचा मोटर चालू करतो आणि थंड पाण्यानं आंघोळ करतो. इकडं पाईप टाकलेले आहे. इकडं आता चिकू खाली मस्तपैकी आंघोळ करतो पाईप लावून. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. मित्रांनो मस्तपैकी चिक्कूच्या झाडाखाली बसून आंघोळ केली. आणि हे बघा हे टोमॅटोचे टोटल 40 क्रेट झालेले आहेत. इकडं 11 आहेत आणि त्या बाजूला आहेत तिथं 29 आहेत. कारण आज तेवढेच क्रेट होते. थोडे इकडचं राहिले अजून तोडायचं. आता ते उद्या तोडायचं आहे. आज 40 क्रेट झालेला आहे. आणि हे जे आहे ते 2 नंबरचा माल आहे. ते काय मार्केटला जातो पण कमी पैशात जातो, कमी दरात. तर मित्रांनो आता आपण वाट बघत आहे गाडीची. आणि गाडी म्हणजे पिकअप जी आपला माल जाणार आहे आज कोल्हापूर मार्केटला संध्याकाळी. आणि तिथून जे लोकल व्यापारी असतात ते त्यांच्याकडून खरेदी करतात आणि तो माल आपल्यापर्यंत घरापर्यंत पोचतो. तर अशी ही आपल्या टोमॅटोची चेन असते. म्हणजे शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंत टोमॅटो हा कसा पोचतो ते मी या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला. व्हिडिओ करतच होतो तोपर्यंत आपली गाडी आली बघा. आता गाडी तेवढ्या मोठ्या जवळच्या शेंगा बघून आश्चर्यचकित झालो. ड्रायव्हरला म्हटलं कुठून आणलं हे. इथं वर होते आपले 11 क्रेट आणि मग मी भैया दोघांनी भरलं गाडीत. आता ड्रायव्हरला म्हटलं तुम्ही थांबा मागच क्रेट धरून, मी घेतो गाडी पुढं. कधी उतरा गाडी चालवा पुढे घ्या. मग मीच घेतली बघा पुढे. मित्रांनो कशी वाटली गाडी? एक नंबर आहे गाडी. आता इथं राहिली होती 29 क्रेट. मग हे पण भराय केलंच चालू. इथं आम्ही 4-5 जण होतो म्हणून 2-3 मिनटातच गाडी झाली भरून. भरल्यावर ड्रायव्हरनं मस्तपैकी क्रेट बांधली आणि आपला टोमॅटो कोल्हापूरकडे झाला रवाना. तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.